फायनली आमची कॅन्सल झालेली ट्रिप ना अगदी सुरू झालेली आहे। 2-4 दिवसापासून माझं बॅग पॅकिंग सुरू होतं आणि फायनली आज सगळं पॅकिंग होऊन आम्ही अगदी पहाटेच निघालेलो आहोत। आता गाडीमध्ये ना सामान कसं अरेंज करायचं ना ही सगळी इथे अरेंजमेंट चालू आहे आमची। आता अहोंचे फोटो काढायचं काम सुरू आहे। गाडीत बसतानाही माझा व्हिडिओ घे म्हटलेले आहेत ते, त्यामुळे मी त्यांचा घेतला आणि मी त्यांना परत विचारलं तुमचा मी घेतला पण माझा कोण घेणार परत गाडीत बसताना। तर असंच असतंय, मी व्हिडिओ काढते ना तर माझेच व्हिडिओ कमी येतात आणि बाकीचे सगळेच जास्त येतात व्हिडिओमध्ये। चला मी आता गाडीत बसते। एका बॅगेमध्ये ना सगळं खाण्याचं सामान आहे, त्यामुळे ती मी पुढेच ठेवलेली आहे जेणेकरून प्रत्येकाला पटकन मला ते देता येईल। आणि फायनली आमचं झालेलं आहे प्रवास सुरू। 6 वाजता बरोबर आम्ही निघालेलो आहोत। 5 वाजताच निघायचं होतं, पण ही सगळी अरेंजमेंट करण्यात जवळजवळ 1 तासभर गेला आणि 6ला डॉट आम्ही निघालेलो आहोत। आता थंडी भरपूर आहे आणि लवकर निघालेलो आहोत तरीसुद्धा ट्रॅफिक बऱ्यापैकी लागले आम्हाला। आणि चला आता हा आमचा प्रवास कसा असणार आहे, कुठे आहे हे तुम्हाला सगळं पुढे कळणारच आहे। आणि जाताना आम्हाला एका व्यक्तीला सुद्धा आमच्याबरोबर घ्यायचं आहे, कोण आहे काय ते सगळं तुम्हाला पुढे कळेल। चला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा। अजून आम्ही पुण्यातच आहोत, इथून बाहेर पडायला अजून एक अर्धा तास तरी आम्हाला लागणार आहे। आणि हे बघा सूर्योदय किती छान सूर्य दिसतोय ना, तर अगदी फ्रेश वाटत होतं असं। आणि मुलं बरोबर आहेत ना, तर त्यांना गाडीत बसल्यावरच भूक लागली होती, सकाळी लवकर उठले त्यामुळे। पण कसं बसं आम्ही ना नाश्त्याला थांबलेलो आहोत सरदवाडीला। तर इथे आम्ही गिरिजा म्हणून जे आहे ना तिथे थांबलो होतो नाश्त्यासाठी, कारण सगळ्यांना साऊथ इंडियन खायचं होतं आणि अहोंना मात्र साऊथ इंडियन अजिबात खायचं नव्हतं, त्यामुळे ते नवनाथ जे शेजारीच आहे ना तिथे गेले होते आणि आम्ही इथे होतो। पोटभर नाश्ता करून आता आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या प्रवासाला। प्रवास हा ना जवळजवळ 14 तासांचा आहे, ॲक्च्युली 12 तासांचाच आहे, पण तासभर म्हणजे 1-2 तास जेवणात नाश्त्यात असे जातातच। तर नाश्ता आम्ही भरपूर केला होता, त्यामुळे जेवायला जरा उशिरा थांबायचा असा आमचा प्लॅन होता। बसून सुद्धा आम्हाला लगेचच भूक लागली होती। 3 वाजता आम्ही थांबलोय आता इथे जेवणासाठी। आणि हे हॉटेल ना खूपच मस्त आहे, अगदी झाडी आहे तिथे। ऊन इतकं होतं ना बाहेर, पण आतमध्ये हे झाडांखाली आहे ना तर इतकी मस्त हिरवळ होती, अगदी छान होतं हॉटेल हे। आणि जी व्यक्ती तुम्हाला म्हटलं ना आम्हाला घ्यायची आहे बरोबर, ती आहे माझी मम्मी आणि ही आहे ती समोर बसलेली। इथे ना आम्ही पनीरची भाजी मागवली होती आणि ना काळ्या रस्स्यातली शेवग्याची शेंग मागवली होती। हे इकडं प्रसिद्ध आहे बहुतेक असं आम्हाला वाटते, कारण बऱ्याच ठिकाणी याचे ना पोस्टर लागलेले होते। आणि ना मेन म्हणजे इथे ना हिरव्या मिरचीचा ठेचा दिलेला होता, जो की मला प्रचंड आवडतो। आणि हा ठेचा आहे ना टेस्टला तर अगदी वेगळा होता, पण खूप छान आणि टेस्टी होता। आता प्रवास करायचा आहे म्हणून मी जरा फार काही जास्त तो खाल्ला नाही, पण छान होता एकदम। आणि हे बघा किती मस्त आहे हॉटेल हे। ऊन आहे बाहेर, पण आतमध्ये एकदम दाट हिरवळ आहे सगळी। जेवण झाल्यावर सुद्धा आम्ही इथे ना अर्धा तास रिलॅक्स बसलो होतो आणि इथे झोका वगैरे होता खेळायला, मी थोडा खेळला, मुलंही खेळत होती। आणि आम्ही चहा मागवला होता आणि चहा बघा आता काय झालं ते कळलंच तुम्हाला। आयु ते टप वाजवलं ना ते नको एकच घूट पिला। चला नको सार्थक, पप्पाला सांग। आणि फायनली ना आम्ही आमच्या पहिल्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचणार आहोत, आमच्या गावी। आता इथे आजचा मुक्काम करून आम्ही उद्या निघणार आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनसाठी। तर आम्ही निघालेलो आहोत उज्जैन महाकालला। आणि हे सगळे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। भेटूयात उद्याच्या व्हिडिओ।